शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतीमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी साहेबांनी शेतकरी संघटनेचं एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, कोण म्हणतात देत नाही. केल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. जय जवान जय किसान, जय जवान. जय किसान. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही. केल्याशिवाय आणि शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच एकजुटीचा विजय असो. या नाकारते सरकारचं करायचं काय. खाली मुंडकं वर पाय, या नाकारते सरकारचं करायचं काय. खाली मुंडकं वर पाय. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. राज्य सरकार मुर्दाबाद. विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान. शेतकऱ्याचा 7/12 झालाच पाहिजे. काय आंदोलन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतमालांची गुढी उभारून या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. राज्य सरकारमधील काही नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी विधानसभे निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्या जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आता घुमजाव केलेला आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. काल अजितदादा पवार यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर बसू नये, आपले थकीत पीक कर्ज 31 मार्चपर्यंत भरावे. मग याच अजितदादांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्या जाईल. मग त्यावेळेस तेच अर्थमंत्री होते. असं नाही की कोणी दरोडा घातला, सरकारच्या तिजोरीवर दरोडा घातला आणि निधी पळून नेला. मग आता अशी कोणती परिस्थिती आली की राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतोय आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी यापुढे रस्त्यावरची लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, हा इशारा या निमित्ताने सरकारला देतोय.